नमस्कार मंडळी, आपलं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे चव मराठवाड्याची। चला तर मग आज आपण आपल्या नवीन रेसिपीला सुरुवात करूया। तर आज आपण बनवणार आहोत गवारीच्या शेंगाचा खिमा। चला तर मग सुरू करूयात आजची रेसिपी। गवारीच्या शेंगा कट करून घेतल्यात, त्यात आपण भाजलेले शेंगदाणे टाकूयात, खिसलेलं खोबरं, 4-5 लसणाच्या पाकळ्या, थोडंसं जिरं, 2 हिरव्या मिरच्या। हे सगळं आपण मिक्सरला जाडसर वाटून घेणार आहोत। जास्त बारीक नाही करायचंय, जाडसरच वाटून घ्यायचंय। अशा प्रकारे गॅसवर आपण कढई गरम करायला ठेवली आहे, त्यात 2 पळी तेल टाकतोय। तेल गरम झाले, आता आपण त्यात मोहरी टाकून घेऊया। मोहरी तडतडायला लागली की त्यात आपण लगेच जिरं टाकणार आहोत। त्यात आपण कढीपत्ता टाकून घेणार आहोत। आता आपण उभा कट केलेला कांदा त्यात टाकून घेणार आहोत। कांदा चांगला मस्त लालसर असा भाजून घ्यायचा आहे। कांदा भाजत आला की त्यात आपण हळद टाकणार आहोत। आता त्यात आपण मिक्सरला बारीक केलेलं वाटण टाकून घेणार आहोत आणि आपण हे वाटण चांगलं असं मस्त भाजून देणार आहोत, म्हणजे जो गवारच्या शेंगाचा वास असतो तो येणार नाही आणि चव पण एकदम मस्त अशी लागेल। चांगलं असं खरपूस मस्त भाजून घ्यायचंय। हे बघा, आपण टाकलेलं वाटण मस्त असं खरपूस असं भाजून झालंय। आता त्यात आपण थोडंसं तेल टाकणार आहोत। आता आपण त्यात धने पावडर टाकून घेणार आहोत। गरम मसाला टाकून घेऊयात, लाल तिखट आणि अंबारीचा कांदा लसूण मसाला टाकून घेऊयात। मसाले चांगले मिक्स करून घेऊयात। मसाले चांगले परतून झाले, आता आपण त्यात पाणी टाकून घेऊयात। पाणी आपण आपल्या अंदाजानुसार टाकू शकतो, कमी जास्त। आपण आणखीन थोडंसं पाणी टाकून घेऊया। चवीनुसार मीठ टाकायचे। आता आपण बारीक कट केलेली कोथिंबीर टाकूयात। चांगले मिक्स करूयात एकदा। आता 5 मिनिटं एक वाफ काढून घेऊयात झाकण ठेवून। हे बघा, 5 मिनिटं झाली आहेत। हे बघा, आपला मसाला चांगला असा शिजून झालाय आणि आपली भाजी पण एकदम मस्त अशी तयार झालेली आहे। गवारीचा खिमा हा एकदम चवीला मस्त असा लागतो, तुम्ही घरी नक्की ट्राय करा। आणि माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।